ओके 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 मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिशमध्ये पण आहे. माझ्याबरोबर माझा मोठा गेम ज्याच्याबरोबर झालेला को होस्ट आहे ओमकार. ओमकार हॅलो म्हणायचं असतं. हॅलो. मला कॅमेरा पण नाही तुला माईक पण नाही दिलंय कारण ओमकार एवढा आजारी आहे की माईक पण त्याच्या हातात दिला तर त्या माईकला पण डेंग्यू होईल असं खूप वाटतंय. पण आमची कमिटमेंट तुमच्यासाठी आहे तर आम्ही डिसाईड केलं की आम्ही एक मिनी एपिसोड करू. तर फॉर द फर्स्ट टाइम वी हॅव डिसाइडेड. काय डिसाईड केलं ओमकार? आपण करणार आहोत गेम वीक रिव्ह्यू इन 90 सेकंड्स. तर गेम वीक 6चा रिव्ह्यू मी 90 सेकंडमध्ये करायचा प्रयत्न करणार आहे. अनफॉर्च्युनेटली ओमकार इज आउट इंजर्ड. रेड कार्ड मिळालेलं आहे त्याला मच्छरांकडून. सो लेट्स सी. हे जमलं तर चांगलंच आहे, नाही जमलं तर तुम्ही तरी बघतायत. ओके 90 सेकंड्स ऑन द क्लॉक. हिअर वी गो. मोठा गेम झाला. पहिला मोठा गेम होता मँचेस्टर युनायटेड वर्सेस टॉटनम, जे टॉटनम जिंकले 3-0. थर्ड मिनिटमध्येच ब्रेननने गोल मारला आणि तिकडेच रेड कार्ड मिळाला ब्रुनो फर्नांडेजला. आता युनायटेड फॅन्स म्हणतील हा रेड कार्ड नव्हता, पण आपल्याला माहिती आहे ते रेड कार्ड होता. पण काय त्यांच्या जे कॉन्ट्रोवर्सीज असतात ते असतातच. प्रेशर ऑन टेन हॅग, तो मॅनेजर राहील का नाही कोणालाच माहीत नाही. दुसरा गेम होता न्यूकासल वर्सेस मँचेस्टर सिटी. न्यूकासल जेव्हा सेंट जेम्सला खेळते ती वेगळीच टीम असते कारण मँचेस्टर सिटीला ते चांगल्यापणे दाबून ठेवलेलं. तरी एक मस्त बर्न्सने त्यांना एक गिफ्ट दिला गोल, पण तरी हालंडने स्कोर नाही केला कारण हालंड हॅज क्लिअरली लॉस्ट हिज फॉर्म कारण त्याने या गेममध्ये स्कोर नाही केला. पेनल्टी इन्सिडेंटमुळे गॉर्डनला पेनल्टी मिळाली, त्याने स्कोर केला. पण लोक म्हणतात गॉर्डनची पेनल्टी नव्हती पण जोलिंटनची होती. स्कोर वॉज 1-1. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट गेम चेल्सी वर्सेस ब्रायटन. चेल्सीने 4 गोल मारले. नाही 2 मिनिटं. कोल पाल्मरने 4 गोल मारले पहिल्या हाफमध्येच. ब्रायटनचे 4ही गोल्समध्ये मिस्टेक्स होते आणि बेसिकली ब्रायटन लॉस्ट द गेम देअर इट सेल्फ. गेम फर्स्ट हाफमध्येच संपला. सो देयर इज नथिंग मोर टू डिस्कस अबाउट इट. बट द सेकंड 4-2 गेम दॅट वॉज देअर वॉज आर्सेनल वर्सेस लेस्टर. आर्सेनल टूक अ व्हेरी कम्फर्टेबल 2-0 लीड. पण आर्सेनलने एवढं कम्फर्टेबली अख्खं 90 मिनिट्स खेळलं तर कसं पॉसिबल आहे ना. म्हणून ते म्हणाले लेस्टर तुम्ही या सेकंड हाफमध्ये खेळा आमच्याबरोबर. तर लेस्टरने 2 गोल्स मारले आणि मग 90 मिनिटापर्यंत आम्ही सगळ्या आर्सेनल फॅन्सची लागलेली. सो त्याच्यामध्येच हळूच एक ट्रॉसॅडने गोल मारला परत अगेन कॉर्नर आणि मग हॅवर्ट्सने रेफरीला शिकवलं की ऑफसाईड रूल कसा असतो आणि म्हणून 4-2 स्कोर झाला. त्याच्यानंतर टॉप ऑफ द टेबल गेम होता लिव्हरपूलचा. लिव्हरपूल वेंट टू मॉलिन्यू स्टेडियम. वुल्व्स वर प्लेइंग ब्रिलियंटली पण लिव्हरपूल परत फॉर सम रिझन काउंटरवरच खेळत होते. तरी लिव्हरपूलने गोल मारला. फर्स्ट गोल त्यांनीच मारला आणि दुसरा वुल्व्सने परत काउंटर केला आणि शेवटी सलाला एक अशी पेनल्टी दिली. FPL मॅनेजर्स विल बी हॅपी. वुल्व्स वर अ बेटर टीम बट त्यांचं नशीब जरा खराबच चालू आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट गेम. एव्हर्टन फायनली कमबॅक किंग्स म्हणता येईल. 1-0 डाऊन होते आणि मग ते जिंकले. बट दॅट इज प्रिटी मच ऑल वी कॅन डिस्कस अबाउट द गेम कारण दुसरी टीम क्रिस्टल पॅलेस आहे हू जस्ट नॉट वन अ गेम सो फार. बाकीचे गेम्स होते ब्रेंटफोर्ड वर्सेस वेस्ट हॅम. ब्रेंटफोर्डने एक नवीन रेकॉर्ड सेट केला. बॅक टू बॅक 3 प्रीमियर लीग गेम्समध्ये फर्स्ट मिनिटमध्ये स्कोर केलेला आहे. नॉटिंगहम फॉरेस्ट हरली फुलमच्या अगेन्स्ट दस एंडिंग देअर अनडिफिटेड streak. Fulham 1-0 at Nottingham Forest and Aston Villa had the chance to go top of the table at Ipswich but the pressure came to Emery and they screwed up lead आणि मग Ipswich went on to score. Wait again. Delap went on to score 2 आणि Ipswich and Aston Villa ended 2-2. Liverpool ended the game week at the top of the table. United ended the game somewhere there and that was game week review in I think 90 seconds. I think I did a decent job. If you're doing it on a Tuesday, अजून एक गेम आहे. युजली आम्ही मंडेला रेकॉर्ड करतो म्हणून मंडे नाईटचा गेम घेऊ नाही शकत म्हणून एक गेम राहिला माझ्याकडून. बोर्नमूथ वर्सेस साऊथहॅम्प्टन. साऊथहॅम्प्टनचं नशीब खूपच खराब चालू आहे. 3-1 हरले. इवन विल्सन ऑन द स्कोरशीट द हायेस्ट फर्स्ट ब्राझिलियन प्लेयर टू प्ले फॉर बोर्नमूथ स्कोरिंग. द बेस्ट इन्सिडेंट दॅट हॅपन ड्युरिंग द मॅच हावेवर वॉज अ स्टेडियम अनाउन्समेंट विच सेड ऑल ट्रेन्स फ्रॉम बोर्नमूथ हॅव बीन कॅन्सल्ड अँड द एंटायर स्टेडियम cheered. That was pretty much the best part of the match. Southampton doomed, but hey, Southampton is facing Arsenal next week, so clearly they are going to win or not. We don't know. Game week preview next episode मध्ये बघत रहा. मोठा गेम झाला. सॉकर खाल्लेला माणूस. सबस्क्राईब करा. आम्ही फास्ट एपिसोड्स पण करू शकतो. कमिटमेंट इज कमिटमेंट. तुम्ही आहात का कमिटेड? टेन हाग नाही आहे कमिटेड युनायटेडला. एनिवे चॉईस. व्हॉट डू यू थिंक ऑफ टॉटनम?